तू म्हणाली होतीस मला पैसे देईन. आय नीड मनी. कळलं? माझ्याकडे पैसे. पैसे घेऊन ये. अंजू, ही जखम कशी झाली? अगं बाथरूम मध्ये पाय घसरला. लपवण्याने काही सॉल्व्ह नाही होणार आहे अंजू. हे सगळं कधीपर्यंत? कधी माहेरून पैसे मागवायचे तर कधी मुलगी झाली म्हणून टोमणे. मी करू तरी का अनिता? सोड ना, माझ्या घरच्या गोष्टी आहेत. ही तुझ्या मानाची गोष्ट आहे. आपल्या पतीच्या घरी मानाने राहता येणं हा तुझा हक्क आहे. आणि तो जे करतोय ते बेकायदेशीर आहे. त्याची कंप्लेंट करणं गरजेचं आहे. घाबरू नकोस. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत तुझ्या पतीला आधी वॉर्निंग दिली जाईल आणि एक प्रोटेक्शन ऑफिसर सुद्धा अपॉइंट होईल जो त्याच्या वागण्यावर लक्ष ठेवेल. यामध्ये काउन्सिलिंग, इमर्जन्सीमध्ये शेल्टर होम आणि मेडिकलची सुविधाही आहे. तरीही परिस्थिती सुधारली नाही तर घरगुती हिंसा अधिनियम 2005 अंतर्गत तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकता. जर सुनावणी झाली नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाचीही मदत घेता येते. घरात होणाऱ्या जुलुमांना लपवू नका, तर आवाज उठू द्या.